पण तू विचार कर बर का. बर. याप्रमाणे स्वतःची फार इच्छा नसताना सुद्धा रेवतीने एका पाठोपाठ एक अशी 3 कर्ज काढली. सगळी मंडळी आनंदाने न्हावून निघाली. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. ये रेवती ये. कसं काय येणं केलंस ग? असंच. काम कसं चाललंय ग तुझं? बरं चाललंय. अगं काय झालं? नवऱ्याशी भांडली बिंडलीस का काय? सरळ बोलणं असते. काय सांगू म्हणजे गेले 15 दिवस झाले हे आजारीच आहेत. अगं मग त्यात काय? दवापाणी केलं की होतील की बरं. वय ग, केलं दवा पाणी केलं. मोठ्या डॉक्टरकडे पण नेऊन आणलं. त्यांनी सांगितलं की कावीळ झाली म्हणून. कावीळ? वय. लय वाईट रोग आहे. पण दवापाण्यानं होईल ग बरं. पण म्हणजे मग आजारपणामुळं हे कामावरच गेले नाहीत. त्यांचा रोजगार बुडाला नव. आणि औषध पाण्यावर बिलही खर्च झालाय बघ. होय बाई, आजकाल औषध पाण्याला लई खर्च होतोय बघ. नाही तर काय, घरात होतं नव्हतं तेवढं समज गेलं. अगं यावेळेस 3 महिन्यांपैकी फक्त 1च महिन्याचा हप्ता भरू शकते मी. म्हणजे तुला पैसे पाहिजेत होय? वय 2000 रुपये फक्त. म्हणजे खरं सांगते यायला मी 3 हप्त्यांपैकी फक्त 1च हप्ता भरू शकेन ग. अगं पण रेवते, मी तुला सांगत होते की नाही, ही 3 कर्ज एकदम घेऊ नकोस डोक्यावर म्हणून. कठीण वेळ काय सांगून येते होय. आता बघ बघू. आता मला काय सपान पडलं होतं का की अशी परिस्थिती येणार आहे म्हणून? आणि याच्या आधीचे हप्ते भरलेच ना मी वेळेवर. मग भरलेस ना, पण आता ही वेळ आलीच ना. म्हणून तर तुझ्याकडे आली आहे ना. तू माझी मैत्रीण आहेस ना. मग या वेळेला एवढी नड भागीव ना. हा ठीक आहे, या वेळेपुरतं तुला पैसे देते बघ. पण मला मात्र माझे पैसे लवकर वेळेत परत दे बघ, नाहीतर मी डिफॉल्टर होईन बघ. तू काळजीच करू नको. म्हणजे यांचा रोजगार सुरू झाला ना की 15 दिवसात तुझे पैसे तुला परत करेन. अगदी नक्की. हा अगं मी काय म्हणते, अगं ऐकताय का? ऐकतोय की, पुढे बोल तू की. टीव्ही बंद करा आधी. बर केला, हे घे बोल आता. नाही म्हणलं आतापर्यंत मी कसं बस भागिवलं बघा. हा. पर या महिन्यात 4 हप्त्यांचे 12,000 रुपये आणि त्यावरचं व्याज भरावंच लागेल हो आपल्याला. वय ग, मला बी ते कळतंय. पण आता पैसे आणायचे कुठनं? एवढा महिना कसं तरी भागव बघ. हा, मला एका ठिकाणी पेंटिंगचं काम मिळणार आहे. ते मिळालं की आपण पुढच्या महिन्यात कर्ज फेडून टाकू. शक्यच नाही. मागील महिन्यातच मी कसं बस भागिवलंय. या वेळेस तर इतर बाया बी मला मदत करणार नाही. तू काय काय बोलतात मला आता सहन होत नाही ते. मग काय करू म्हणतीस? स्वतःला ऐकू? तसं नाही हो. पण म्या काय म्हणते म्हणजे आपण जर का तुमची मोटरसायकल इकली तर आपली आत्तापुरतीची नड भागल ना. कसं? हा, लय शहाणी आहेस तू. आणि मी कामावर कसं जाऊ? हा, आधी शिकपणामुळे माझी तब्येत डाऊन झाली आणि मोटरसायकल इकली म्हणजे बघायलाच नको. डायरेक्ट वरचीच वाट धरावी लागेल मला. अहो काय बोलताय? मग ते काय नाही, एकतर हा महिना तू कसा तरी भागव, नाहीतर तुझ्या माहेरच्यांकडनं पैसे घेऊन ये. ते तरी कुठून देणार? त्यांची परिस्थिती तर आपल्यापेक्षा बी लई वाईट आहे आणि म्या नाही त्यांना त्रास देणार. हा मग मर. तुम्हाला म्हणायला काय जातंय? अहो माझं ऐका ना. आपण आता मोटरसायकल विकू आणि थोडी परिस्थिती सुधारली की घेऊ परत. कसं? हा, मला शहाणपणा शिकू नगस. जास्त बोललीस ना थोबाड फोडीन. नाहीतर मग आपण असं करू, तुझ्या बांगड्या आणि मंगळसूत्र दे, सोनाराकडे घाण ठेवू, फेडून टाकू कर्ज. हवं ते शक्य नाही. बघा मी एक वेळ बांगड्या देईन पर
मंगळसूत्र नाही हा. लय शानपणा करू नगस. हवं? अगं एक मंगळसूत्र घे खोट आणि ते घाल. आणि इकडे ते मंगळसूत्र. हवं असं काय बोलता? माझं सौभाग्याचं लेणं घाण ठेवू म्हणता? या असलं पाप मॅक करणार नाही हा. तू अशी ऐकायची नाहीस. आणि इकडं थांबा, मी आज देते. जरा रामा रामा, मंगळसूत्र घाण टाकलं. लय वंगाळ झालं बघा. अशी येळ कोणत्याही बाईवर येऊ नये रे देवा. अशाच काही लोभी व अज्ञानी ग्राहकांमुळे सर्वांचं नुकसान तर होतच, पण आपल्या सेक्टरलाही बदनामी सोसावी लागते. मॅडम एक विचारू का? नाही म्हणजे राग येणार नसल तर? नाही रागवणार. काय विचारायचं ते बिनधास्त विचारा. नाही म्हणजे या समध्या प्रकरणात गिरायकाची चूक समधी झाली आणि कंपन्यांची काहीच चूक नाही का? असं कसं म्हणता येईल लक्ष्मीताई? उलट गरजेपेक्षा जास्त कर्ज काढलं किंवा फुकट कमिशन मिळतंय म्हणून स्वतःच्या नावावर कर्ज काढून दुसऱ्याला दिलं तर त्यात आमचा काय दोष? सगळी चूक ग्राहकांचीच. थांब सुरेश, तुम्ही बोला लक्ष्मीबाई. अव तुमच्याबद्दल नाही बोलत हो, पण ती कंपन्यांची माणसं येतात आणि आमच्या मागे भुंगा लावतात. गट करा म्हणजे तुम्हाला कर्ज भेटेल. नाही तर त्यांचे एजंट येतात आणि ते म्हणतात गट करा म्हणजे तुम्हाला कमिशन भेटेल. अहो सतत भुनभुन लावतात. हे मात्र अगदी खरंय. भुंग्यावानी येऊन करतात बघा, कवटी पार आउट होऊन जाती. मग अशा परिस्थितीत एखाद्याला मिळतात पैसे तर घेऊ, पुढचं पुढं बघू. तुमचं बरोबर आहे. अशा सर्व प्रकरणांमध्ये फक्त ग्राहकांची चूक असते असं मी अजिबात म्हणत नाहीये. मला माहितीये ना की काही कंपन्यांची माणसं सुद्धा व्यवस्थित शहानिशा न करता फक्त आपलं टार्गेट पूर्ण करण्याकरता पटापटा कर्ज देतात. अहो तेच तर आम्ही बी म्हणतोय. अहो मॅडम ना बोलू द्या ना. लोकांना काय वाटतं की पहा किती चांगली कंपनी आहे, किती चटकन कर्ज देते आणि तेही आपल्या घरी येऊन, हा ना. पण लोकांच्या हे लक्षातच येत नाही की असे चटकन कर्ज देण्यामागे ग्राहकाची उन्नती हा उद्देश नसून त्या कंपनीचा झटपट फायदा हाच उद्देश आहे. मग काय, स्वतःचा फायदा असल्या बिगर का ते आमच्या मागं लागतात? आपण तर बाबा खरीच गरज असल्याशिवाय कधी बी कर्ज घेत नाही आणि तेवढंच घेतो जेवढं व्यवस्थित फेडता येईल. आपण नाही कोणाच्या थापांना बळी पडत. हा, असंच केलं पाहिजे. मॅडम क्रेडिट ब्युरो बद्दल पण सांगा ना. अरे हो, ते सांगायचंच राहिलं. आपल्या देशात आता क्रेडिट ब्युरोची संकल्पना येऊ घातली आहे. म्हणजे कोणती नवीन फायनान्स कंपनी आहे व्हय? कंपनी म्हणता येईल, पण फायनान्स कंपनी सारखी ही कंपनी नाहीये. मग ही कंपनी सगळ्या फायनान्स कंपन्यांच्या ग्राहकांची माहिती ठेवते. त्यांचं नाव, गाव, पत्ता, त्यांनी कुठल्या कंपनीकडून कर्ज घेतलंय, काही थकबाकी आहे का, ते वेळेवर कर्ज परत करतायत का, सगळं. आगो बया, पण त्यांच्याकडे ही माहिती कुठून येणार? चांगला प्रश्न विचारला. काय आहे, आपल्या देशातील बँका आणि फायनान्स कंपन्या त्यांच्या ग्राहकांची सर्व माहिती या क्रेडिट ब्युरोला पुरवणार. आणि एकदा का तुम्ही एखाद्या बँकेचे किंवा फायनान्स कंपनीचे ग्राहक झालात की तुमची सर्व माहिती क्रेडिट ब्युरोच्या कॉम्प्युटरमध्ये ठेवली जाणार. अगो बाई, म्हणजे सगळी माहिती कम्प्युटरवर. बटन दाबले की एका सेकंदात पत्रिका बाहेर. हा बरोबर, पण तितकंच नाही. तुमचं रेकॉर्ड जर चांगलं असेल, म्हणजे तुम्ही जर वेळेवर कर्ज फेडलं, तुमच्यावर जर काहीही थकबाकी नसेल, तर मोठ्या रकमेचं कर्ज कमी व्याजदरात आणि कमी वेळेत उपलब्ध होऊ शकतं. हा, म्हणजे आमच्यासारख्या चांगल्या लोकांचा फायदा आहे व्हय? कसं बोललात? नाही, समजा एखाद्या माणसानं बँकेचं किंवा फायनान्स कंपनीचं कर्ज बुडवलं असेल तर काय, त्याला किंवा तिला कुठल्याही कंपनीकडून किंवा बँकेकडून कधीही कर्ज मिळणार नाही. हे मात्र बेस झालं. नाहीतर काही बदमाश लोक एका कंपनीकडनं कर्ज घेतात, बुडवतात, दुसरीकडे जातात आणि त्यांना बी बुडवतात. हेच काम करतात. आणि बरं का, सर्व कंपन्यांना आणि बँकांना आपल्या ग्राहकांची माहिती क्रेडिट ब्युरोला देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. हे बरं झालं, म्हणजे कोणती बी पळवाट ठेवली नाही म्हणायची. हो, पण अशी वेळच येऊ द्यायची नाही ना. शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, कर्ज घेणं काही वाईट नाही, पण गरजेपेक्षा जास्त घेणं
किंवा गरज नसताना केवळ कोणीतरी कमिशन देतंय म्हणून स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन ते दुसऱ्यालाच देणं किंवा ते वेळेवर न फेडणं हे चुकीचं आहे. तसंच ज्या कंपन्या आपल्या नफ्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला झटपट कर्ज देण्याचं प्रलोभन दाखवतात अशा कंपन्यांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. काय पटतंय ना? होय होय खूप चांगलं सांगितलं मॅडम तुम्ही. एकदम पटलं बघा. काय ग? तर मग चला आपण सगळे एकत्र येऊन या स्वार्थी लोकांना बाजूला सारूया आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्धार करू, ज्यामुळे या घटकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. आणि हीच असेल या संकल्पनेला आपली आदरांजली.